टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापूरचा वेताळ शेळके हा विजयी झालेला आहे। आपल्या सोबत वेताळ आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। काय सांगा, विजय झालेला आहे तू, काय भावना आहे तुझ्या? मला खूप छान वाटतं, मी महाराष्ट्र केसरी झाल्यामुळे 2025चा आणि बाकीचं काय ना आनंद आहे। व्यवस्थित समजा प्रॅक्टिस चांगली केली त्याचं यश भेटलं मला, नाही का? आता किती आव्हान होतं तुला, काय वाटत होतं? मोठं आव्हान होतं नाही का पृथ्वीराज पाटलाचं। पाटील उपविजेता ठरला, मात्र त्यांनी तुला खांद्यावर उचलून घेतलं। मी त्याला खांद्यावर उचलून घेतलेलं नाही, तू त्याला खांद्यावर उचलून घेतलं। मित्र असल्यामुळे दोस्ती आणि कुस्ती नाही का? मित्र होता चांगला माझा, नाही का? आणि ते 2022चा महाराष्ट्र केसरी आहे सातारच्या दिवसांना। एकंदरीत भावना काय आहे सगळ्या मित्र परिवाराच्या? काय आता आनंदाचा दिवस आहे। महाराष्ट्र केसरी वर्षातून एकदा होते। 66 महाराष्ट्र केसरी झालो मी कुस्तीकर परिस्थितीचा, खूप आनंद वाटतोय। पूर्वी अहिल्यानगरमध्ये स्पर्धा झाली होती, तिथे जरा वाद निर्माण झाला, तर तू कसं बघतोय सगळीकडे? मी बी खेळाय होतो तिथं, पण मी काय गोष्टीमुळे हारलो, दम लागून नाही का? ते मी चुका दुरुस्त केल्या, त्यांचा मोठ्या लोकांचा वाद आहे, ते आपला वाद नाही माझा। काय परिषदचा वाद असल्यामुळे ती काय आता 2 महिन्यात 4 महिन्यात मिटून जाईल, परत एकच महाराष्ट्र केसरी होणार आहे। आज सगळं कष्टाचं चीज झालं तुझ्या, काय श्रेय देशील? समजा आई वडिलांना वस्ताद आणला, माझे वस्ताद अर्जुनवीर पुरस्कार काकासाहेब पवार आणि गोविंदाच्या पवार यांना, त्यांच्यापाशी 2013 पासून ते 2025 पर्यंत आहे। पुढचं ध्येय कसं राहील? 2028चं ऑलिम्पिक। निश्चितच आपण बघतो की 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे वेताळ शेळके, आणि पुढचं ध्येय देखील आता त्यांनी निश्चित केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जल्लोष जो आहे तो सगळा चेहऱ्यावरती जो आहे तो बघायला मिळत आहे। कॅमेरा तुषार नानोसह कुणाल जाकर, TV9 मराठी, कर्जत, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।